नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ. 18 जून. परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. वासनेच्या तावडेतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्यात इतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जोडप्यापोटी काम, क्रोध आदी विकार जन्माला येतात. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी. कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असं नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे, ही जाणीव ठेवावी. परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कुणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका. कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्याइतकेच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे, त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. बाहेरून प्रपंची दिसावे, पण आत मात्र परमार्थी असावे. ही खरी कला होय. ही खरी कला साधण्यासाठी परमार्थात गुप्तता पाळा, नामस्मरण करा. काही बोलायचे असल्यास, सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.